नमस्कार मित्रांनो. आज आपण बोलणार आहोत त्या शक्तीबद्दल जी प्रत्येक घरात आहे, पण अनेकदा लोक तिचं महत्त्व विसरतात. ती म्हणजे स्त्री. स्त्री म्हणजे फक्त नात्याचं नाव नाही, ती एक भावना आहे, ती एक ऊर्जा आहे, ती एक शक्ती आहे जी निर्माण करते, सांभाळते आणि बदल घडवते. ती आई असते तेव्हा ती ममतेचं रूप घेते, ती बहीण असते तेव्हा आधाराचं रूप घेते, ती पत्नी असते तेव्हा ती सहजीवनाचं रूप घेते आणि जेव्हा ती स्वतःसाठी उभी राहते तेव्हा ती इतिहास लिहिते. प्रत्येक स्त्रीचा प्रवास सोपा नसतो. लहानपणी तिला शिकवलं जातं, हे करू नकोस, ते बोलू नकोस, असं वागू नकोस, पण कोणीच सांगत नाही की तू कोण आहेस हे ओळख. स्त्री लहान असताना घरच्यांची जबाबदारी घेते, मोठी झाल्यावर संसाराची जबाबदारी घेते आणि वृद्धावस्थेत सर्वांची साथ बनते. ती प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करत असते, कधी समाजाशी, कधी परंपरेशी, कधी स्वतःच्या मनाशीही. पण ती कधीही हार मानत नाही. ती रडते पण पुन्हा उभी राहते, कारण तिचं मन लोखंडासारखं मजबूत असतं. इतिहास साक्षी आहे, जेव्हा जेव्हा जगात अन्याय झाला आहे तेव्हा एखाद्या स्त्रीनेच परिवर्तनाची ज्योत पेटवली आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई, त्यांनी परकीय सत्तेला झुंज दिली. सावित्रीबाई फुले, त्यांनी शिक्षणाचं दार उघडलं हजारो मुलींसाठी. कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, अंतराळात जाऊन दाखवलं की फक्त आकाशच मर्यादा नाही. माता रमाई, त्यांनी बाबासाहेबांना आधार दिला. त्यांचं रमाईमुळेच मिशन जगवलं. या सगळ्या स्त्रिया आपल्याला सांगतात, तुझ्या क्षमता आहे, फक्त ती ओळखून उभी राहा. स्वतःवर प्रेम करायला शिका, कारण जर तू स्वतःला कमी लेखलंस तर जग तुला अजून कमी दाखवेल. दररोज आरशात स्वतःकडे बघ आणि म्हण, मी पुरेशी आहे, मी सुंदर आहे, मी सामर्थ्यवान आहे. इतरांशी स्पर्धा करू नकोस, स्वतःशी स्पर्धा कर. कालची तू आणि आजची तू यात फरक पडला पाहिजे. आणि लक्षात ठेव, जेव्हा तू स्वतःवर प्रेम करतेस तेव्हा जग तुला नतमस्तक होतं. आजच्या या सत्राच्या शेवटी मला फक्त एवढंच सांगायचं आहे, स्त्री ही फक्त घराची शोभा नाही, ती जग बदलण्याची ताकद आहे. तिच्या हसण्यात करुणा आहे, तिच्या डोळ्यात स्वप्न आहेत आणि तिच्या पावलात भविष्य आहे. स्त्रीने जर ठरवले तर डोंगर हलतो, ती जर उभी राहते तर समाज बदलतो. म्हणून प्रत्येक स्त्रीला माझा एकच संदेश, स्वतःवर विश्वास ठेवा. कोणी नाही म्हणालं तरी स्वतः हो म्हणा, कारण तुमच्यात ती शक्ती आहे जी जग बदलू शकते. तुम्ही प्रत्येकजणी एक प्रेरणा आहात. तुमच्या संघर्षात सौंदर्य आहे आणि तुमच्या स्मितात शक्ती आहे. जगाला फक्त ती दाखवायची आहे, कारण स्त्री म्हणजेच जीवनाची खरी ज्योत आहे. स्त्री हा शब्द छोटा आहे, पण तिचं सामर्थ्य जगाला हलवू शकतं. ती आई आहे, ती मुलगी आहे, ती बहीण आहे आणि तीच आपल्या घराची शान, शोभा आहे. लोक म्हणतात की स्त्रिया नाजूक असतात, पण खरी गोष्ट अशी आहे की ती जन्म देते, तीच वेदना सहन करते आणि तरीही चेहऱ्यावर हसू ठेवते. ती थकली तरी थांबत नाही, ती रडली तरी हार मानत नाही, ती पडली तरी पुन्हा उभी राहते. स्त्री म्हणजे फक्त शरीर नाही, ती एक विचार आहे, ती एक प्रेरणा आहे, ती एक आग आहे जी अंधारालाही उजेड देऊ शकते. म्हणून
स्वतःवर विश्वास ठेव. कोणी काय म्हणतं याकडे लक्ष देऊ नकोस, कारण जग तिला नाही तिच्या यशाला ओळखतं. लक्षात ठेव, तूच तुझं बळ आहेस. तू थांबलीस तर जग थांबतं. तू पुढं गेलीस तर इतिहास बदलतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला. लवकरच भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. नमस्कार.